आम आदमी पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर अशोक तंवर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आपच्या हरियाणा राज्य निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। त्यांच्या भाजप प्रवेशाने आपला मोठा धक्का बसला। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 400हून अधिक चार्टर्ड विमान अयोध्येमध्ये उतरणार आहेत। त्यांच्या पार्किंगसाठी 5 राज्यातील 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। देशात एक देश एक निवडणूक झाल्यास दर 15 वर्षांनी ईव्हीएमसाठी 10,000 कोटींचा खर्च लागणार आहे। या संदर्भातील माहितीचं पत्र निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पाठवल्याची माहिती। मिझोराममध्ये गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमधील सैनिकांची बेकायदेशीर घुसखोरी वाढली आहे। त्या पार्श्वभूमीवरती बांगलादेश सीमेच्या धर्तीवर म्यानमार सीमेवर कुंपण उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जाहीर केला। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सध्या बिहारच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले। प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जनसुराज यात्रा सुरू केलेली आहे। ते आगामी निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याकडे लक्ष लागले। एका कार्यक्रमात तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन चालताना घसरले। तेवढ्यात पंतप्रधान मोदींनी त्यांना सावरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो। यामध्ये दोन्ही नेते पायऱ्या उतरताना दिसतात।